1 चमचा रोज दुधासोबत तुम्ही ही पावडर घेतल्यामुळे शरीरामध्ये येणारा जो थकवा आहे, अशक्तपणा आहे, तो तर दूर होतो। त्याचबरोबर हाडाचे दुखणे असतील, कंबरदुखी असेल, केस गळती असेल किंवा त्वचेचे काही विकार असतील, या सर्वांवर एकच पावडर उपयुक्त ठरू शकते। मार्केटमधून महागातले महाग पावडर आणण्यापेक्षा तुम्ही घरीच या पद्धतीने ही पावडर तयार करू शकता। या ठिकाणी आपण 1 कप खारीक घेतलेली आहे। खारकेमध्ये भरपूर पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे। खारीक जे आहे ते ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करते, भूक वाढवते, अशक्तपणा दूर करण्यासाठी मदत होते। त्यामुळे आपण या ठिकाणी 1 कप खारीक घेतलेली आहे। पाव कप आपण या ठिकाणी बदाम घेतलेले आहेत। बदाम देखील आरोग्याच्या दृष्टीने एकदम उपयुक्त आहेत। पाव कप पेक्षा थोडेसे कमी आपण या ठिकाणी काजू घेतलेले आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी पाव कप फुटाणे घेतलेले आहेत। फुटाण्यामध्ये देखील भरपूर कॅल्शियम आहे, प्रथिने आहेत। फुटाणे देखील आपल्याला रक्तवाढीसाठी मदत करतात, त्याचबरोबर अशक्तपणा दूर करण्यासाठी देखील मदत होते। फुटाण्यावरील जो छिलका आहे तो आपण काढून घेतलेला आहे। 2 मोठे चमचे आपण या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहेत। यामध्ये देखील भरपूर कॅल्शियम आहे, हाडाच्या दुखण्यासाठी हे देखील उपयुक्त आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी 2 मोठे चमचे आळीव घेतलेला आहे। आळीव देखील रक्तवाढीसाठी मदत करतो। 2 चमचे आपण या ठिकाणी खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी 2 चमचे खसखस घेतलेली आहे। खसखसमुळे आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते। मी या ठिकाणी एक खडीसाखरेचा मोठा खडा घेतलेला आहे। सोबतच या ठिकाणी मी 8 ते 10 वेलच्या सोलून घेतलेल्या आहेत। 3 मोठे चमचे आपण या ठिकाणी शतावरी पावडर घेतलेला आहे। शतावरी जी आहे ती शक्तिवर्धक आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे। हार्मोन संतुलन राखण्यासाठी, ज्या नवीन आई झालेल्या आहेत त्यांच्या दूध वाढीसाठी, त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यासाठी शतावरी उपयुक्त ठरू शकते। आयुर्वेदानुसार स्त्रियांच्या आरोग्यासाठी शतावरी वरदान आहे। तर ह्या शतावरीचे देखील आपल्या आहारामध्ये सेवन आपण आवर्जून केलं पाहिजे। जर तुम्हाला यामध्ये गोडासाठी काही वापरायचं नसेल तर तुम्ही खडीसाखर या ठिकाणी नाही वापरली तरी देखील हरकत नाही। यामध्ये आपण खारीकचा वापर केलेला आहे। आता आपण हे सर्व साहित्य घेतलेले ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला आता आपण या ठिकाणी खारीक भाजून घेणार आहोत। खारीक मी फोडून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता कढईमध्ये आपल्याला खारीक घालून घ्यायची आहे। खारकेवरतीच मी 1 चमचा तूप घालून घेत आहे। मध्यम गॅसवरती आपल्याला खारीक छान अशी भाजून घ्यायची आहे। कुठलाच पदार्थ आपल्याला अजिबात करपू द्यायचा नाहीये। खारीक मी या ठिकाणी 4 ते 5 मिनिट छान अशी भाजून घेतलेली आहे। आता भाजून घेतलेली जी खारीक आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। कढईमध्ये आता आपल्याला सर्व बिया घालून घ्यायच्या आहेत। मी यामध्ये घालून घेत आहे काजू, बदाम, त्याचबरोबर खरबुजाची जी बिया आहेत ते आपण यामध्ये घातलेले आहे। तूप न टाकताच आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत। मध्यम गॅसवरती आपण या सर्व बिया देखील छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला हे देखील काढून घ्यायचे आहे। खसखस, तीळ आणि अळू मी या ठिकाणी एकत्रित वेगळ्या भांड्यामध्ये काढलेला आहे। ते देखील आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर यामध्ये देखील आपल्याला तुपाचा वापर करायचा नाहीये, कोरडेच आपल्याला हे देखील भाजून घ्यायचे आहेत। तर खसखस, आळू आणि तीळ देखील मी या ठिकाणी छान तडतड होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। हे देखील आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य आपण एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। खडीसाखर मी या ठिकाणी फोडून घेतलेली आहे। भाजून घेतलेले सर्व साहित्य आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। तर भाजून घेतलेले साहित्य आपले छान थंड झालेले आहेत। आता मिक्सरचा आपण या ठिकाणी एक मोठा जार घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व भाजून घेतलेले साहित्य घालून घ्यायचे आहेत। यावरतीच मी शतावरी पावडर देखील घालून घेत आहे। जरा वेळ मी मिक्सरला याला छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला खडीसाखर आणि वेलची घालून घ्यायची आहे। पाव चमचापेक्षा देखील आपल्याला अगदी थोडीशी यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। हळदीमुळे आपल्या दुधाला छान रंग येतो आणि हळद देखील आपल्या आरोग्यासाठी उपयुक्तच आहे। परत आपल्याला मिक्सरला याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला याचं बारीक पावडर तयार करायचं आहे। एकदम छान बारीक असं आपलं हे पावडर तयार झालेलं आहे। आता या पावडरला आपल्याला एका भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे पावडर पिऊ शकता। आता हे दुधासोबत पावडर घ्यायचं कसं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण 2 कप दूध घालून घेतलेलं आहे। दुधाला छान असं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा हे पावडर घालून घ्यायचं आहे। दुधाला छान उकळी आलेली आहे। यामध्ये मी 1 चमचा हे पावडर घालून घेतलेलं आहे। आता पावडर घातल्यानंतर दूध आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे। दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। मस्त असं आपलं हे दूध उकळलेलं आहे। पावडर देखील आपल्या छान दुधामध्ये मिक्स झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। तयार झालेलं दूध आपल्याला कपामध्ये ओतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण थोडीशी हळद घातलेली आहे, त्यामुळे याला मस्त असा रंग आलेला आहे। तुम्ही गरम दुधामध्ये देखील हे पावडर टाकून मिक्स करून पिऊ शकता। जर तुम्हाला दूध आवडत नसेल किंवा दूध चालत नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये 1 चमचा ही पावडर टाकून पिऊ शकता। स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेली, प्रोटीनयुक्त असलेली आपली ही पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे। मार्केटमधून महागडे पावडर आणण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने घरीच ही पावडर तयार करू शकता। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या।